नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर आणि आपली सुरू असणाऱ्या समर्पण सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे। पहा, आपण या समर्पण सिरीजमध्ये आगामी 2025च्या अनुषंगाने डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नसाठी कशा स्वरूपाचे क्वेश्चन्स विचारले जातात आणि त्याचे आन्सर्स आपण कसे लिहिले गेले पाहिजे याच्यावरती या सिरीज थ्रू तुमच्यासोबत आपण कम्युनिकेशन करत असतो। बघा, या सिरीजमध्ये आपण जिओग्राफीचे विषयाचे या सब्जेक्टचे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नच्या अनुषंगाने क्वेश्चन्स पाहतोय आणि त्याचे आन्सर्स पाहतोय। आज सुद्धा आपण तितकाच महत्त्वाचा कंटेंट किंवा तितक्याच महत्त्वाचा प्रश्न आहे आणि तो 2021च्या यूपीएससीला विचारलेला प्रश्न आहे। आता बघा, मी मुद्दाम काही प्रश्न पीवायक्यू चे घेऊन येतोय किंवा बहुतांश पीवायक्यू चे क्वेश्चन्स आहेत आणि काही महत्त्वाच्या टॉपिकवरतीचे प्रश्न आपण अभ्यासतोय। पहा, आता हा जो प्रश्न तुमच्या समोर स्क्रीनवर आहे तो प्रश्न पहिल्यांदा रीड करायचा आहे व्यवस्थित। प्रश्न रीड केल्यानंतर तुम्हाला प्रश्नात नेमकं विचारलं काय हे तुमच्या लक्षात येऊन जातं। जर पहा, प्रश्न काय दिलाय, मेन्शन द ग्लोबल ऑकरन्स ऑफ व्होल्कॅनिक इरप्शन इन 2021, म्हणजे 2021च्या वेळी जे व्होल्कॅनिक इरप्शन्स झालते त्यांच्याबद्दल तुम्हाला सांगायचं आहे। म्हणजे कोणत्या कोणत्या ठिकाणी इरप्शन झालं असेल, ज्वालामुखीचे उद्रेक झाले असतील ते तुम्हाला नमूद करायचे आणि सोबत काय लिहायचंय, अँड देअर इम्पॅक्ट ऑन द रिजनल एन्व्हायरमेंट, म्हणजे तिथील प्रादेशिक हवामान असेल किंवा वातावरण असेल, पर्यावरण असेल, त्याच्यावरचे इम्पॅक्ट किंवा परिणाम तुम्हाला लिहायचे। म्हणजे काय, 2021 या वर्षी ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या ज्या जागतिक घटना असतील त्या सगळ्या लिहा आणि त्या जागतिक घटनांचा तिथील त्या प्रादेशिक पर्यावरणावरती काय परिणाम झाला यांचा उल्लेख आपल्याला करणं अनिवार्य आहे। 150 वर्ड्स फॉर 10 मार्क्स, म्हणजे 150 शब्द 10 गुणांना हा प्रश्न विचारला। बघा, बऱ्यापैकी ही जी आपण बऱ्यापैकी फिजिकल जिओग्राफीची निगडीत इत्तमभूत क्वेश्चन्स, डिटेल्स क्वेश्चन्स आपण पाहिलेत। आता बघा, अजून एक प्रश्न की म्हणजे अजून एक मुद्दा, बहुतांश विद्यार्थी मला म्हणतात की सर पीडीएफ शेअर करा, किंवा मुलांचं असं म्हणणं असतं की सर आम्ही लेक्चर सुरू असतानाच लिहू की तुम्ही पीपीटी किंवा पीडीएफ शेअर करणार। तर मी तुम्हाला आवर्जून सांगेन, बाळांनो, ज्यावेळेस सेशन सुरू असेल ओके त्यावेळेस तुम्ही पॉज करून ते लिहून काढा, जेणेकरून काय होईल, प्रत्येक घटक तुमच्या हाताखालून जाईल। पीडीएफ वर पीडीएफ तुमच्याकडे येत राहतील, पीडीएफ माझ्याकडे आहेत अवेलेबल, मी तुम्हाला शेअर करेन, परंतु तुम्ही उत्तरं लिहित राहा, तुम्ही सोबत लिहा, म्हणजे तुमचं काय होईल, प्रॅक्टिस इन्क्रीज होईल। लक्षात येते का? बघा, आता या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना आपला अप्रोच कशा स्वरूपाचा असणं अनिवार्य आहे। तुम्हाला हा जो ज्वालामुखी हा शब्द आहे, हा कीवर्ड आहे, हा ज्वालामुखी म्हणजे नेमकं काय हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे, किंवा या प्रश्नाच्या अनुषंगाने ज्वालामुखी म्हणजे काय ही साधी सरळ व्याख्या तुम्ही यामध्ये लिहा आणि त्याच्यावरती काही घटना असतील त्या घटना पण तुम्ही सांगू शकता। पुढे ज्यावेळेस तुम्ही मेन बॉडी लिहाल उत्तराची किंवा उत्तराचा मेन कंटेंट लिहिणार आहात, तो कंटेंट असणारे 2021 या वर्षामध्ये कोणते कोणते ज्वालामुखीचे कोणत्या कोणत्या प्रदेशात काय झाले, त्यांचे रे विस्फोट झालेत किंवा त्यांचे उद्रेक झालेत यांची आपल्याला काय करायचे, चर्चा करायची आहे। आता बघा, आणि सोबतच या उद्रेकांचा तिथील स्थानिक किंवा प्रादेशिक पर्यावरणावर काय परिणाम झाला याची चर्चा करा। आता बघा, ज्यावेळेस तुम्ही प्रश्नाचं उत्तर लिहिणार आहात, या उत्तरानंतर ज्यावेळेस तुम्ही कन्क्लुजन कडे याल त्यावेळेस तुम्हाला ज्वालामुखीच्या उद्रेकाचं महत्व काय आहे, शक्यता वेळेस ज्यावेळेस तुमचा प्रश्न विचारला असेल, तुमचं अप्रोच किंवा तुमचं जे कन्क्लुजन असतं बहुतांश वेळेस पॉझिटिव्ह अप्रोचवालं असलं पाहिजे किंवा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट देणार असलं पाहिजे, त्याच्यातून तुम्ही काहीतरी पॉझिटिव्ह घेताय अशा काही स्वरूपाचं उत्तर तुमचं असणं अनिवार्य आहे। बघूया मग या प्रश्नाचं उत्तर आपण कसं लिहिणार। आता बघा, इथं मी तुम्हाला 2 टाईपचे इंट्रोडक्शन दिलेत, म्हणजे तुम्ही 2 टाईपमध्ये इंट्रो करू शकता। इथं रेड लाईन मारल्या, इथं वरच्या बाजूला एक इंट्रोचा पार्ट आहे आणि हा खालचा सुद्धा इंट्रोचा पार्ट आहे। दोन्हीपैकी कोणताही तुम्ही इंट्रो म्हणून सुरुवात करू शकता। जसं की बघा, पहिल्या भागात मी काय केलंय, मी इथं आपण लिहूया पार्ट पहिला, किंवा याला म्हणू की इंट्रोचा हा फर्स्ट असेल, हा लिहा, किंवा ऑर म्हणतो मी, किंवा हा सेकंड पार्ट लिहा तुमच्या उत्तरामध्ये, किंवा प्रॅक्टिस करताना अशा स्वरूपामध्ये लिहू शकता। काय लिहिले बघा, ज्वालामुखीचा उद्रेक ही कशी घटना, एक नैसर्गिक घटना आहे की जिचा पर्यावरण आणि सोबत तेथील समाजावरती सुद्धा काय होतो, परिणाम होतो। आता जसं की 2021 मध्ये जगभरात जे ज्वालामुखीचे उद्रेक झालेत, त्या ज्वालामुखीच्या उद्रेकाचे आपण प्रादेशिक वातावरणावरती जे वेगवेगळे परिणाम होतात
ते परिणाम आपण चर्चा करणार आहोत किंवा ते परिणाम अभ्यासणार आहोत. एवढ्या छोट्या शॉर्ट मध्ये सुद्धा तुम्ही इंट्रो लिहू शकता किंवा तुम्ही इंट्रो कशा स्वरूपामध्ये लिहू शकता, जसं की बघा, हा पार्ट लिहिल्यानंतर डबल हा पार्ट लिहायचा नाही. एक लिहिला तर तुम्ही डिरेक्टली उत्तराकडे जा किंवा हा इंट्रो लिहा आणि पुन्हा उत्तराकडे जा. आता याच्यामध्ये ज्वालामुखीच्या बद्दल लिहायचं तर थोडंसं आपण इथे इलॅबोरेट केलंय. काय दिलंय? ज्वालामुखी नैसर्गिक आणि भूवैज्ञानिक आहे, बरं का, वैशिष्ट्य आहे. आता पृथ्वीच्या पृष्ठभागावर काय करतात? पृष्ठभागावर किंवा पृष्ठभागाच्या खाली काय होतात? ते फुटत असतात, ज्याद्वारे मॅग्मा किंवा मॅग्मा आणि ज्वालामुखीची राख आणि इतर काही वायू काय होतात रे? बाहेर पडत असतात. म्हणजे मॅग्मा जो पृथ्वीच्या भूपृष्ठाच्या खाली आहे, बरोबर आहे का, तो ज्यावेळेस भूपृष्ठ किंवा भूकवचाच्या काही ठिकाणी ज्यावेळेस ते क्षीण होतं, ज्यावेळेस त्याचा काय म्हणतात त्याची डेन्सिटी कमी होते, त्यावेळेस तो मॅग्मा काय होतो रे? बाहेर वरती येतो, त्याचा विस्फोट होतो. ते विस्फोटाच्या वेळेस काय होतं? उद्रेकाच्या वेळेस काय होतं? तो मॅग्मा म्हणजे लाव्हारस असेल, ज्वालामुखीची राख असेल आणि वायूंचा उद्रेक होत असतो, बरोबर आहे का. आता या डायग्राम मध्ये पण तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केला. लक्षात आहे का? मॅग्मा वरती आला की काय होतो? त्याचा लावा होतो, बरोबर आहे का. आणि तो लावारस पसरत जाऊन वेगवेगळ्या प्रकारची भूरूप तयार होत असतात, बरं का. मग त्याचा इम्पॅक्ट तेथील पर्यावरणावर का होतो? ही राख किंवा याच्यातून जे वायू बाहेर पडणार आहे त्यांचे काही इम्पॅक्ट होतो, त्याच्यावरती आपल्याला चर्चा करायची. आता बघा थोडंसं काय लिहिलं आपण, आता पुढे बघा. हे जे ज्वालामुखीची जी ऍक्टिव्हिटीज आहेत, या ऍक्टिव्हिटी पृथ्वीवरती किंवा जगाच्या जागतिक स्तरावरती होत असताना तुम्हाला पाहायला मिळते. ओके, जसं की त्याच्यामुळे काय होतं? लँडस्केप असतील, उंच उंच शिखरांपासून महासागराच्या खोलींपर्यंत हा जो मॅग्मा आहे किंवा ही राख किंवा हे वायू आहेत, हे काय होतात रे? पसरतात किंवा पोहोचतात, असं आपल्याला याच्यामध्ये लिहू शकतो. ही इंट्रोडक्शन मला जास्त पसंत आहे किंवा ह्या इंट्रोडक्शन किंवा हा इंट्रो तुम्ही लिहिणं अनिवार्य असं मला वाटतं. पुढे, जर भूवैज्ञानिक चमत्कार म्हणजे ही जी गोष्ट आहे ही पृथ्वीच्या पृष्ठभागाला आकारच देत नाही, तर सोबतच काय करते? ते आसपासच्या परिसंस्था असतील किंवा मानवी लोकसंख्या असेल, यांच्यावर देखील एक विशिष्ट प्रकारचा परिणाम सोडण्याचं काम करतं, बरोबर आहे का. म्हणजे हा जो लावारस आहे, हा ज्वालामुखीचा जो उद्रेक आहे, हा ज्वालामुखीचा उद्रेक, आता तो कन्क्लुजन मध्ये पण लिहूच आपण, पण ज्वालामुखीचा उद्रेक हा एकंदरीत जर पाहायला गेलं तर भूगर्भातील जेवढे जेवढे घटक आहेत किंवा पृथ्वीच्या भूगर्भातील अंतर्गत भागातील कोणते कोणते घटक आहेत, त्या घटकांची माहिती देण्यासाठी, माहिती शोधण्यासाठी मदत हेल्पफुल ठरतात. हे महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये आपल्याला घ्यायचा. चलो आता बघूया. आता हे डायग्राम तर आपण पाहिली, बरोबर आहे का. शक्य असेल तर तुम्ही डायग्राम ड्रॉ ऍज इट इज नाही ड्रॉ करायची, पण तुम्हाला ड्रॉ करता आलं पाहिजे. पुढे, आता काही घटना इथं तुम्हाला दिलेत. आता या घटना मी डिटेल्समध्ये इथं लिहिलेलं नाही. या सगळ्या घटनांचे इम्पॅक्ट कसे होतील ते पुढच्या स्लाइड्स मध्ये आपण डिस्कस करू. फक्त काही मुद्दे, काही घटक आहेत. कुठे झाले 2021ला उद्रेक? 2021चे उद्रेक कुठं कुठे झाले तर तुम्हाला दिसेल इंडोनेशिया असेल, अंटार्क्टिका असेल, इटली असेल, पुन्हा रशिया जवळचं काही प्रदेश असेल, तिथे तुम्हाला हे ज्वालामुखीचे उद्रेक, जसं की बाबा माउंट एटन आपण ऐकलेला असतो, फोर्नेस ज्वालामुखी आहे, इरेबस ज्वालामुखी आहे, त्या ज्वालामुखीचे उद्रेक आणि त्यांची ठिकाणे तुम्हाला इथे दिलेत. ओके, ज्यावेळेस तुम्हाला हे 2021 साठीचा प्रश्न आहे, जर तुम्हाला 2024 किंवा 2023 साठीचा जर प्रश्न विचारला तर तुम्हाला त्याच्या संदर्भातला सर्व डेटा तुम्हाला माहिती असणं अनिवार्य आहे. प्रत्येक वेळेसच करंट अफेअर्सचा डेटा त्याच्यात इन्क्लूड केला जाईल असं नाही, परंतु अशा काही घटना घडतात भौगोलिक, त्या आपल्याला आपल्या आन्सरमध्ये असणं अनिवार्य आहे. तर बघूया कुठं कुठं झाले हे तर लक्षात आलं. इंडोनेशिया बघा, इटली असेल, अंटार्क्टिका असेल, रशिया असेल, रशियाचा काही एक द्वीपकल्पीय भाग असेल समुद्रामधला, महासागरातला, तिथे झालेले ज्वालामुखी आहेत. बघूया आता या ज्वालामुखीचे परिणाम काय होत आहेत. बघा, या ज्वालामुखीच्या उद्रेकाचे महत्वपूर्ण परिणाम काय आहेत हा तर आपल्याला चर्चा करायचा आहे. तर बघा, पहिल्या हवेची गुणवत्ता ऑटोमॅटिक आहे. ज्वालामुखीच्या उद्रेकातून जी राख वरती येतात, जे एरोसोल सारखे सूक्ष्म छोटे छोटे कण आहेत, ते कण काय करतात? हवेमध्ये मिक्स होतात. त्यामुळे काय होतं? हवेची पारदर्शकता जी आहे, हवेची पारदर्शकता किंवा त्याला दृश्यमानता कमी होते असं म्हणतो. त्यामुळे पिकांचे नुकसान होते आणि इतर काही पर्यावरणीय परिणाम सुद्धा आपल्याला अभ्यासाला मिळतात. हे झाले हवेच्या गुणवत्तेबद्दल. हवामानाबद्दल पाहायचं झालं तर हे जे उद्रेकातून बाहेर पडणारे राख आणि हे सूक्ष्म कण जे आहेत, जे इतर वायू आहेत, ते काय करतात? सूक्ष्म कण आणि हे वायू तर सूर्यप्रकाश रोखू शकतात. काय करतात? सूर्यप्रकाश रोखू शकतात. त्यामुळे काय होतं? पृथ्वीच्या पृष्ठभागावरती जे येणारी सूर्यप्रकाशाची किरणं आहेत किंवा सौर ऊर्जा जी आहे, ती सौर ऊर्जा अडवली जाते. त्यामुळे काय होतं? हा जो पृथ्वीचा पृष्ठभाग आहे, सरफेस ऑफ अर्थचा जो सरफेस आहे, तो सरफेस काय होतो? थंड, कोल्ड व्हायला सुरुवात होते. यामुळे पाऊस असेल, पर्जन्य असेल, तापमान असेल,
किंवा हवामान असेल, या सर्व घटकांमध्ये काय होतात, तुम्हाला वेगवेगळे बदल अभ्यासाला मिळतात. आता याच उद्रेकांमुळे मोठ्या प्रमाणात हरितगृह वायू सुद्धा बाहेर सोडले जातात आणि त्याचा इम्पॅक्ट होतो जागतिक हवामान वाढीवरती, की ज्याला आपण काय म्हणतो, ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो. मुद्दा लक्षात येईल का? पुढे इकोसिस्टीम्स बद्दल काय होते बघा, हे जे उद्रेक होणार आहेत त्याच्यामुळे तुमच्या पर्यावरणातील बघा भौतिक नुकसान सुद्धा होतच. समजा अशा ठिकाणी जर तुमचा ज्वालामुखीचा उद्रेक झाला डोंगर रांगांवरती, एक साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगायचं की जिथं मानवी वस्ती असेल, ओके, आणि अचानक कधीतरी तिथे ज्वालामुखीचा उद्रेक झाला तर काय होईल, पूर्णतः तिथलं भौतिक जनजीवन विस्कळीत होऊन जाईल. त्याचप्रमाणे काय होतं, तर या उद्रेकामुळे भौतिक नुकसान होऊ शकतं, जसं की राख व लावाच्या प्रवाहाखाली वनस्पती प्राणी गाडले जाऊ शकतात. विषारू वायू देखील वातावरणात सोडले जाऊ शकतात. आणि बघा, हे विषारू वायू जर वातावरणात सोडले तर ऑटोमॅटिक काय होतात, तर वनस्पती प्राणी जेवढे जीव आहेत ते जीवसृष्टीतील जीव नष्ट होणार आहेत. या ज्वालामुखीच्या उद्रेकाचा मातीशी काय होतं, तर मातीचा काय होतं, रासायनिक गुणधर्म जे असतात ते गुणधर्म बदलतात. कारण की ज्वालामुखी सोबत जे बाहेर पडलेली रसायनं असतात ती रसायने या मातीमध्ये मृदेमध्ये मिक्स होतात. त्यामुळे काय होतं, वनस्पतीची वाढ होणं कठीण होतं किंवा जलचर जे असतील त्या जलचरांवर परिणाम होतो. म्हणजे अशा प्रकारे त्यांचे परिणाम आहेत. आणि मानवी आरोग्याबद्दल बोलायचं झालं तर या उद्रेकातून जे सोडलेले गॅसेस असतील ते सूक्ष्म एरोसोल सारखे कण असतील, ते काय करतात, दमा आणि ब्रॉन्कायटिस सारख्या रोगांना किंवा श्वसनाच्या ज्या समस्या असतील या समस्या निर्माण करण्याला कारणीभूत ठरू शकतात. जसं की डोळ्यांची जळजळ असेल, त्वचेची जळजळ असेल, अशासारखे काही घटक तुम्ही अनुभवू शकता ज्वालामुखीच्या उद्रेक ज्या भागात होतो त्या ठिकाणी. मुद्दा लक्षात येतोय का? बघा, हा प्रश्न ज्वालामुखीचा उद्रेकाशी निगडीत आहे आणि त्याचा इम्पॅक्ट एन्व्हायरमेंटवर कसा होतोय, प्रादेशिक एन्व्हायरमेंटवर. ज्वालामुखीचा उद्रेक होतोय म्हणजे त्याच्या आजूबाजूला जेवढे वनस्पती असतील, प्राणी असतील, त्यांच्यावरती त्याचा जास्तीत जास्त इम्पॅक्ट होईल. ओके, जर लावार जिथपर्यंत वाहत जातोय तिथपर्यंतची गोष्ट वेगळी, तिथं त्याच्या खाली ती वनस्पती आणि प्राणी काढले जातील. पण जो धूर निघणार आहे तो धूर कितीतरी किलोमीटर लांब पसरत असतो. मग त्याच्यामध्ये काही विषारू वायू असतील, त्या विषारू वायूमुळे मानवी किंवा प्राण्यांना, वनस्पतींना त्याचा त्रास होणार आहे. बरं, लक्षात येते का? त्याच्यामुळे मृदेवरती सुद्धा इम्पॅक्ट होणार आहे. मातीमध्ये रासायनिक प्रक्रिया होऊन वनस्पतींची वाढ किंवा पिकांची वाढ खुंटणार आहे. पिकांच्या वाढीवरती त्याचा इम्पॅक्ट होणार आहे. हे काय असे घटक आहेत, ते घटक आपल्याला आठवून मुद्देसूद लिहिणं गरजेचं आहे. बघा, इथं प्रश्न जरी 150 शब्द 10 मार्कला असेल तर मी तुम्हाला इथं या प्रश्नाचं उत्तर इथं डिस्कस करताना तुम्हाला जास्तीत जास्त कंटेंट इथं देतोय मी, जेणेकरून किमान याच्यातले काही मुद्दे तुम्ही लिहिता आले पाहिजेत. तुम्हाला लक्षात घ्या. बघा, ज्वालामुखीचा उद्रेक, आता या उद्रेकामधून जे मलबा बाहेर पडत असेल, ओके, जे पाणी असेल, राख असेल, यांसारख्या जलद म्हणजे प्रवाही जे घटक आहेत, या प्रवाही घटकांचा बघा, यांना काय म्हणतात, लहार किंवा मलबा प्रवाह. बरोबर का? हे जे प्रवाही घटक प्रवाहित व्हायला सुरुवात होते यांना काय म्हणतो, प्रवाह. आता हे काय करतात, हे प्रवाह आजूबाजूचे सर्व प्रदेश उद्ध्वस्त करू शकतात. वनस्पती असतील, पायाभूत सुविधा असतील, हे सर्व नष्ट करण्याचं काम करतात, जेणेकरून नदीचे प्रवाह सुद्धा बदलू शकतात. हा मुद्दा याच्यातला महत्वाचा आहे. एकंदरीत या प्रश्नाच्या अनुषंगाने शक्य तेवढे सगळे कंटेंट किंवा सगळे घटक मी तुमच्यासोबत शेअर केले. बघा, आता याच्यामध्ये कन्क्लुजन किंवा शेवटचा निष्कर्ष तुम्हाला काय लिहायचा आहे, तर बघा, 2021 साली ज्वालामुखीचे जेवढे उद्रेक झाले, आता हा जो उद्रेक झाला बघा 2021 साली, की जे 5 ते 6 ठिकाणी उद्रेक झाले असतील, ओके, त्या उद्रेकाचे काय इम्पॅक्ट झाले, न्यूजपेपरमध्ये जर तुम्ही रीड केलं असेल तर त्याचे तुम्हाला आन्सर्स लिहिता येतील. त्याच्यामुळे कसं कसं जनजीवन विस्कळीत झालं, ओके, कुठपर्यंत त्या लावारसाचा किंवा त्या ज्वालामुखीच्या उद्रेकाचा इम्पॅक्ट झाला, त्याचा परिणाम झाला, हे सगळे मुद्दे आपण बहुतांश करून आपल्याला ते बहुआयामी, ज्याला काय आपण म्हणतो मल्टी डायमेन्शनल पद्धतीने त्याचा विचार करून लिहायचे असतात. बघा, अल्पकालीन आणि दीर्घकालीन परिणाम त्याच्यावर झाले. याच्यामध्ये जास्त लिहिण्याची काही गरज नाही, फक्त काय रे, वेगवेगळे परिणाम. बघा, वेगवेगळे परिणाम, पण ते कसे आहेत, काही अल्पकालीन होते, काही दीर्घकालीन असू शकतात. बरं का? आणि पर्यावरण आणि समाजावर या उद्रेकाचे बघा स्थान आणि त्याचा आकार कशा स्वरूपाचा आहे यावर ते अवलंबून असतं. आणि सोबत या ज्वालामुखीसाठीची सतत देखरेख किंवा तयारी, म्हणजे फॉर एक्झाम्पल ज्वालामुखीचे जे कालावधीनुसार जे 3 टाईप पडतात, निद्रिस्त ज्वालामुखी असेल, मृत ज्वालामुखी असेल, ओके, सारखा बाहेर पडणारा ज्वालामुखी असेल, जिवंत ज्वालामुखी असेल, अशा प्रकारचे ज्वालामुखी, मग त्यांच्यावरती देखरेख ठेवणं म्हणजे गरजेचं असतं. बरं का?
पुढे आता हे उद्रेक ज्वालामुखी सारख्या म्हणजे बघा हे उद्रेक कसे असतात विनाशकारी, त्याचे काही फायदे देखील असतात. आता हे विनाशकारी तर आहेत, आता सगळे परिणाम आपण विनाशकारीच पाहिले, पण शेवटच्या लाईनमध्ये आपण काय नमूद करतो त्याचे फायदे काय सांगू शकतो. जसं की नवीन जमीन आणि भूऔष्णिक ऊर्जा संसाधने तयार केली जाऊ शकतात किंवा मानवी प्रगतीसाठी असणारी भूऔष्णिक ऊर्जा संसाधने आपल्याला याच्यापासून मिळतात, हा याच्यामधला महत्वाचा घटक आहे. बघा हा प्रश्न होता, प्रश्न कसा वाटला मला नक्की आवर्जून कमेंट करून सांगायला विसरू नका. जर ज्ञानदीप अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगायचा, पीडीएफची मागणी करू नका. बहुतांश विद्यार्थी मला मेसेज कॉल करून सांगतात सर याची पीडीएफ द्या. ज्यावेळेस सेशन सुरू असतं मुद्दा मी सेशन स्लो घेतोय, ते सेशनचे द्या, ह्या सेशनचे आन्सर स्वतः लिहा जेणेकरून तुमचं प्रॅक्टिस वाढेल. लक्षात येते का? चलो अशाच प्रकारे पुढच्या सेशनमध्ये आपण भेटू पुढच्या प्रश्नामध्ये. थँक्यू सो मच.